22 जुलै रोजी पुण्यातील मावळ तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली। माणूस खरंच इतका क्रूर असू शकतो का असा प्रश्न या घटनेमुळे अनेकांना पडला। एका महिलेचा मृतदेह तिच्या 2 जिवंत लहान मुलांसह नदीपात्रात फेकून देण्यात आला। कोणतीही दयामाया न दाखवता हे कृत्य करणारे आरोपी 14 दिवस आपण काहीच न केल्यासारखे सामान्य आयुष्य जगत होते। पण 22 जुलैला मात्र त्यांनी केलेल्या या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरला। काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात आजच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमधून। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट एपिसोड। 25 वर्षाची समरीन निसार नेवरेकर ही महिला विवाहित असून तिला ईशान आणि इजान नावाची 2 लहान मुले होती। विवाहित असून सुद्धा तिचे 37 वर्षाच्या गजेंद्र दगडखैर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण चालू होतं। या विवाहबाह्य संबंधातून समरीन गर्भवती राहिली। गजेंद्रला मात्र हे काही पटलं नाही। त्याला त्याचं हे अपत्य मान्य नव्हतं। त्यामुळे समरीनला त्याने ॲबॉर्शन करण्यासाठी सांगितलं। यासाठी गजेंद्रने समरीनला 6 जुलै रोजी नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये नेलं। तेव्हा समरीन सोबत तिचे 2 लहान मुले सुद्धा होती। कळंबोलीमध्ये असलेल्या अमर नावाच्या खासगी रुग्णालयात समरीनचे ॲबॉर्शन करण्यात आले। एका एजंट महिलेने समरीनचा हा गर्भपात केला। पण या ऑपरेशनमध्ये त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे समरीनचा जीव गेला। 6 जुलै रोजी गर्भपात झाला आणि 8 जुलै रोजी समरीनचा मृत्यू। झालेला गर्भपात हा बेकायदेशीर होता आणि ही गोष्ट अंगलट येऊ नये म्हणून गजेंद्रने त्याचा मित्र रविकांत गायकवाड याला सोबत घेऊन एक प्लॅन बनवला। समरीनचा पुरावा कायमचा संपवण्याचा प्लॅन। ज्या एजंट महिलेने समरीनचा गर्भपात केला होता त्याच महिलेने मध्यस्थी करत समरीनचा मृतदेह गजेंद्र आणि रविकांतच्या ताब्यात दिला। त्या दोघांनी तिचा मृतदेह आणि तिच्या सोबत आलेल्या 2 लहान मुलांना मावळमध्ये आणलं। गजेंद्र आणि रविकांतने केलेल्या प्लॅन प्रमाणे समरीनचा मृतदेह त्यांनी इंद्रायणीच्या नदीकाठी नेला। भरपूर प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीचं पात्र दुथडी भरून वाहत होतं आणि याच वाहत्या पाण्यात गजेंद्रने त्याच्या मित्राच्या सहाय्याने समरीनचा मृतदेह फेकून दिला। हा सर्व प्रकार बघून तिथे असलेली समरीनची 2 लहान मुलं आरडाओरड करत मोठमोठ्याने रडू लागली। आपलं हे बिंग ही लहान मुलं फोडतील या भीतीने कसलाही विचार न करता अवघ्या 5 वर्षाच्या ईशानला आणि 2 वर्षाच्या इजानला सुद्धा या नराधामांनी नदीच्या वाहत्या पाण्यात जिवंत फेकून दिलं। 9 जुलै रोजी हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडला। दरम्यानच्या काळात समरीन ज्या घरात विवाहित म्हणून राहत होती तिथल्या कुटुंबियांचा तिच्याशी काहीच संपर्क होत नव्हता। तिच्यासोबत 2 लहान मुलं सुद्धा बेपत्ता असल्याने घरच्यांना काळजी लागली होती। त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तळेगाव MIDC पोलिसात 3 हरवल्याची तक्रार नोंदवली। तक्रारीचा पाठपुरावा करत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आणि मग या निर्दयी घटनेचा शोध लागण्यास सुरुवात झाली। तपासादरम्यान समरीनचे गजेंद्र दगडखैर नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य प्रेम प्रकरण चालू असल्याचं पोलिसांना समजलं। मग पोलिसांनी गजेंद्रची चौकशी करायला सुरुवात केली। चौकशीतून समरीनला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं समोर आलं। यावरून पोलिसांना गजेंद्रवर आणि मित्र रविकांतवर दाट संशय आला। त्यांची कसून चौकशी करण्यात आली, पण हे दोघे मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले। शेवटी पोलिसांनी त्यांच्या वर्दीचा धाक दाखवला आणि या दोघांनी आपण केलेल्या तिहेरी हत्याकांडाची कबुली दिली। पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे। समरीनच्या कुटुंबियांनी मात्र या घटनेवर टाहो फोडलाय। या सगळ्यात त्या लहान मुलांची काय चूक होती असा भावनिक प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातोय। या आरोपींना त्यांच्या घाणेरड्या कृत्याची कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी ते अक्षरशः विनंती करतायत। प्रेम प्रकरणातून असे अनेक बळी गेल्याच्या घटना समाजात सतत घडतायत। असं कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा देखील धाक राहिला नाहीये असं चित्र सध्या निर्माण झालंय। अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी प्रशासनानेच कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे।
तत्पूर्वी इथेच थांबूयात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नक्की काय करणं गरजेचं आहे याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम.